गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम स्वरूपा आणि आज 15 तारीख आहे. आज माझी इथे हळदी कुंकू आहे. सो माझी मागची बरीचशी तयारी झालेली आहे. 2-3 दिवसापासून मी जे तयार करत होते ते थोडं थोडं मी ते लावलेलं आहे. आणि माझी मेहंदी बघा तुम्ही, मी थोडी फ्लॉन्ट करते, छान रंगली आहे ना. आणि त्याच्यानंतर माझी डाळ वगैरे पण पिसून झालेली आहे. तुम्हाला जो मागून असा घोर घोर आवाज येतोय ना, तो ट्रेनचा आहे, कारण मी स्टेशनच्या बाजूला राहते. वगैरे पण करून ठेवलेले आहेत, म्हणजे असं वेगळे करून ठेवलेले आहेत पाकड्या पाकड्या, कारण मी याची थोडीशी रांगोळी वगैरे टाकणार आहे, डेकोरेशन मध्ये यूज करणार आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, देवी तर मी कालच करून ठेवली होती, साडी वगैरे नेसून ठेवली होती, कारण मग आज आपण सगळं करतो म्हटलं तर बराच डल होतो, म्हणजे थकल्यासारखा दिसतो, छान नाही दिसत. आणि आजच्या दिवशी तर फ्रेश दिसायचं असतं आपल्याला. तर चला मग आता आपण भेटूया थोड्या वेळाने, कारण आता मला बायकांना सांगायला जायचं. आता आली आहे मी बाहेरून, मला हे लॅशेस आणि एक वेगळी पण आणायची होती देवीसाठी, ती पण घेऊन आली आहे. आणि आता मी बाकीची कामं करते. तर आता आपण भेटूया, म्हणजे सांगते मी तुम्हाला की आता मला काय करायचं. ॲक्च्युली मला सुचत नाही आहे की मी काय करू, म्हणजे कुठून सुरू करू. करायचं तर खूप काही आहे, पण समजत पण नाही आहे. चला करूया आता. तसं तर या टेबलवरचं मी आधीच डेकोरेशन केलेलं होतं, फक्त ही ट्रेन ठेवायची राहिली होती. सो ट्रेन ठेवून दिली आणि त्याच्यामध्ये वाणाचं थोडंसं सामान टाकून सजवून घेतलं. आणि मी तिथे पाळणा पण ठेवला होता, तो मी माझा रुकवंतामध्ये बनवलेला होता, घरीच टोपलीचा बनवलेला होता. आणि मग इथे मी रांगोळी काढायला घेतली आहे. 2 समया ठेवल्या आणि फुलांनीच रांगोळी काढली. थोडीशी मी मधात रांगोळी पण टाकली होती. आणि तसं मला फुलांचं डेकोरेशन कधी पण जास्त आवडते, थोडंसं उठून दिसतं. आणि ही जी तुम्हाला मुलगी दिसते ही माझी नेबर आहे. माझे नेबर्स खरंच मला खूप छान भेटले आहेत, म्हणजे एकदम फॅमिलीसारखेच आहेत. वरून ते महाराष्ट्रीयन पण नाही आहेत, बिहारी आहेत, तरी पण म्हणजे एकदम मिक्स झालो आहे आम्ही एकमेकांमध्ये, असं वाटतं की फॅमिलीच आहे एक. बऱ्याचशा भाभी, त्यांची मुलगी, सगळ्यांनी मला हेल्प केली. आणि मी नाश्त्यामध्ये सांबारवडा ठेवला होता, सो ते करायला पण मला हेल्प केली. आणि त्याच्यानंतर माझं हे फायनल देवीच्या समोरचं असं डेकोरेशन आहे. कसं वाटलं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मग मी हे जे गिफ्ट्स आणले होते ते पण एका साईडला टेबलवर सजवून ठेवले. सगळं करता करता ॲक्च्युली आम्हाला संध्याकाळी 5 वाजले होते, बट मी बायकांना 7 वाजता सांगितलं होतं. आणि मग बाहेर पण रांगोळी टाकून घेतली. एका साईडला तिने माझ्या नेबरनी टाकली होती फुलांची, ती पण खूप सुंदर टाकली होती. आणि मी इथे ब्लॅक साडीवर जसंच हळदी कुंकू वगैरे नथ वगैरे काढून अशी नॉर्मलची रांगोळी काढून घेतली होती. तोपर्यंत आतमध्ये त्या भाभी वळे तळत होते. बरेच सगळे एकखट्ट्यास सगळे काम एकसोबत चालू होते. आणि तुम्ही माझी ही रांगोळी बघू शकता. आता ही फायनल रांगोळी आहे. आणि टेबलवरचं डेकोरेशन आहे, थोडंसं ब्लाऊज पीस वगैरे ठेवून पण केलं होतं. आणि हे पतंग लावून दिले होते. सगळं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. आता मी स्वतः रेडी होते आणि मग भेटते तुम्हाला. तयारी करून मला काही वेळच नाही मिळाला व्हिडिओ शूट करायचा, तर तुम्ही माझे थोडेसे फोटोज बघून घ्या आधी आणि मग माझे डेकोरेशनचं बघा. बायका यायच्या आत आम्ही दोघांनी पण थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेतलं होतं. आणि आता हे माझं घराचं फायनल लुक बघा. तुम्हाला माझं पूर्ण घराचं डेकोरेशन कसं वाटलं हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो गाईज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. यावर्षी जरी माझं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे गाईज, प्लीज. आणि घरात पण मी 2-3 ठिकाणी थोडी रांगोळी टाकली होती. आणि खरंच या देवीमुळे जे आहे ना, बराचसा लुक येतो, म्हणजे बघा तुम्ही एकदम असं छान उठून दिसतं. आणि रांगोळी वगैरे त्याच्यामुळे छान वाटतं. आणि ॲक्च्युली इतके दिवसापासून मी जे असं इमॅजिन करत होती की हे असं डेकोरेशन झालं पाहिजे, ॲक्च्युली एक्झॅक्टली तसंच झालं आहे. सो मी खूप खुश होते. इथे मी छोटीशी अशी गव्हाची रांगोळी काढली होती, अशीच ब्लाऊज पीस वगैरे ठेवून. आणि हे साईडला जे आहे ते सगळं ताट, गहू आणि गिफ्ट्स ठेवले होते. आणि दॅट्स इट. आणि मग बायका वगैरे आल्या, पण व्हिडिओज पण काढले नाही, कारण सगळे कम्फर्टेबल पण नसतात. आणि नाश्त्याचं तर क्लिप सगळ्यांना आधी वाण वगैरे देऊन दिलं, ओटी वगैरे भरून घेतली. त्याच्यानंतर सगळ्यांनी छान नाश्ता वगैरे केला. आणि त्या घाईमध्ये मी त्या बाजूंच्या भाभीला वाण द्यायचंच विसरले होते. आणि मग सगळ्यात लास्टमध्ये मी त्यांना पण वाण दिला, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं मस्त. मग आम्ही पण नाश्ता वगैरे करायची क्लिप काही घेतली. आणि हा असा होता माझा हळदी कुंकाचा प्रोग्राम. आणि हो, तुमचा यावर्षीचा हळदी कुंकाचा प्रोग्राम कसा झाला आणि तुम्ही कसं सेलिब्रेट केला हे मला नक्की सांगा. आणि आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून.